निश्चितच पंच लगेचच चेक नो घोषित करतील याची नोंद घ्यायची आणि चेक नो घोषित केल्यानंतर 3 रनची पॅनल्टी असेल हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्या बॉलरला पुन्हा या टुर्नामेंटमध्ये बॉलिंग करता येणार नाही याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन. आणखीन आत्ताच आपण बघतो आमचे जे मान्यवर आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक मान्यश्री आपण बघतोय ज्यांनी आत्ताच घोषित केलेले की कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज या स्पर्धेमध्ये चालणार नाहीये. बॉलर एंडकडे आपण बघतो अंपायर अनिल वाघेला, त्यानंतर राजेश सर आपल्याला दिसतात बॅटिंग एंडकडे. पहिलाच बॉल यावेळेस आपण बघतो पहिला बॉल अप्रतिम ऑफ स्टंपच्या बाहेर फक्त स्टीअर करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. 2 बॅट्समन आपण बघतो. ओपनिंग बॅट्समन यावेळेस आकाश स्ट्राईक एंडवर आणि चिमा नॉन स्ट्राईक एंडवर. बॉलिंग एंडवर अरुण आहे. पहिलाच बॉल. दुसरा बॉल पुन्हा आपण बघतोय या ठिकाणी निश्चितच 1 रन डिक्लेरेशन झोनमध्ये 1 रन मिळते आणि 1 रनने या ठिकाणी खातं खोललं जाते. ही पहिली रन्स आपण बघतोय आव्हानाच्या रूपाने एक्स्ट्राच्या रूपाने येत आहे ही या स्पर्धेमध्ये. 3 दिवसाची ही जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं आयोजन आहे. अरुण पुन्हा एकदा एज लागतो. पुन्हा आपण बघतोय विकेट किपरच्या मागे जातो. 1 रन पुन्हा येते. यावेळेस मात्र बॅटच्या निश्चितच बॅट्समनच्या खात्यामध्ये जाते 1 रन. आकाश पोचतो 2 वर. टीमचा स्कोर सुद्धा होतोय 2 रन्स. 2 फॉर द नॉन. पुन्हा अरुण. छोटासा रन आहे अरुण याचा. हॉफली घेऊन लॉकेट ड्राईव्ह आहे. यावेळेस कॉर्नरच्या दिशेने कॅच होतो की बघूया. कॅच त्या ठिकाणी सुटला जातोय. 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन आणि या 2 रन्सनी स्कोर पोहोचतोय 4 वर. फॉर द नो लॉस. पहिला बॉल डॉट होता. त्यानंतर प्रत्येक बॉलवर रन येताना आपल्याला दिसतात. कमीत कमीत 5 ओव्हरचा मॅच आहे तर मी म्हणेन की निश्चितच 50 रन यायला पाहिजे. छोटं ग्राउंड आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर अरुण सर्वात अनुभवी खेळाडू आहे. सोनोई मरोई बालकोम टीमचा. पुन्हा अरुण छोटासा रननी बॉलिंग करतोय. अप्रतिम डिलिव्हरी मात्र बाउन्स होतो बॉल. विकेट किपरच्या मागे जातोय. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 रन डिक्लेअर देण्यात येतील आणि या 2 रन सॉरी 1च रन डिक्लेअर देण्यात येईल. 1 रनने स्कोर पोहोचतोय 5 वर. समोर जर बघितलं आपण वाईड ऑफ लॉंग ऑन ते वाईड ऑफ लॉंग ऑनच्या दिशेने जे एरिया आहे त्या ठिकाणी बॉल अडला तर धावून तुम्ही धावा पूर्ण करायच्या आहेत. आतमध्ये बॉल जर जातोय तर 2 रन्स डिक्लेअर देण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. डीप स्क्वेअर लेग ते डीप पिच पॉईंटच्या दिशेने बांबू लावलेले आहेत मागच्या स्क्वेअर ऑफ द विकेटच्या दिशेने. या दिशेने निश्चितच फक्त 1च रन डिक्लेअर देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा अरुण आपल्या बॉलिंग मार्कवर. एक ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर आहे 6 रन्स. प्रथम बॅटिंग करत असताना जाणता राजा वर्तक नंबर टीमचा. पहिलं षटक अतिशय चांगलं टाकलेलं आहे. अरुण यांनी एक अनुभवी खेळाडू आहे. अनुभवी बॉलर आहे. आपला अनुभव आहे. या विकेटवर भरपूर वेळा प्रॅक्टिस करतो आणि ते प्रॅक्टिसचा या ठिकाणी फायदा होताना दिसतोय अरुण याला, जो स्वतः टीमचा कॅप्टन सुद्धा आहे सोनोई मरोई बालकोम टीमचा. आणि त्यांचंच हे देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय बालकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020. रक्षित येतोय बॉलिंग मार्कवर. हा दुसरा बॉलर आहे. क्रमांक 2 चा बॉलर रक्षित. फिल्डिंग जर बघितली यावेळेस आपण डीप मिड विकेट आहे. त्याच्यानंतर एक फिल्डर वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने एक लॉंग ऑफ थोडासा वाईट ठेवला जातोय. आतमध्ये बघितलं पण 3 फिल्डर जवळजवळ 4 फिल्डर दिसतात 30 सर्कलच्या आतमध्ये. पहिलाच बॉल रक्षित याचा. हवेत बॉल निश्चितच चांगला फटका जरूर होता. फक्त 1च रन देऊन जाईल या ठिकाणी आणि 1 रननी स्कोरवर आपण बघतो स्कोरबोर्डवर स्कोर होतोय 7. 7 फॉर द नो लॉस. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातोय.
रक्षित आणि आपण बघतोय ज्यांनी अरुण यांनी पहिले ओव्हर टाकले होतं, फक्त 6 रन्स दिल्या होत्या. रक्षित यांनी यावेळेस सुरुवात केलेली आहे बॉलिंगची. स्ट्राईक एंडवर बॅट्समन आकाश. पुन्हा रक्षित आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस आपण बघतोय त्रिफलाची आउट होतोय बॅट्समन. नवीन बॅट्समन जातोय प्रवीण. आकाश आउट होतोय वैयक्तिक 3 या स्कोरवर. जांताराजा वर्तकनगर वर्सेस सोनोई मरोई बालकुम या दोन टीम मध्ये हा पहिला मॅच आपण बघतोय. स्वर्गीय बालकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 मधला. स्टिक रूल्स अँड रेग्युलेशन या स्पर्धेचं आयोजन आहे. आजचा पहिला दिवस आणि पहिला उद्घाटनीय सामना आपण बघतोय. रक्षित दुसऱ्याच बॉलवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतो आणि पहिला ब्रेक तो मिळवून देतोय सोनोई बनोई बालकुम टीमला. 30th सर्कल मध्ये बघितलं आपण एक कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, पॉइंटला एक फिल्डर, त्याच्यानंतर एक कव्हर मध्ये फिल्डर आहे, मिड ऑफ लाईक फिल्डर, एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला दिसतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न यावेळेस बघूया काय इशारा होतो एम्पायरचा. यस, डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त 1 रन डिक्लेअर. इथे 1 रनने स्कोर पोहोचतोय 8 वर. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस पायावर अदलतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, अपील जरूर केली होती LBW ची, मात्र लेग बायच्या रूपाने 1 रन मिळते. 1 रनने स्कोर होतोय 9 रन्स. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. डीप स्क्वेअर लेग लावला जातोय, त्यानंतर एक वाईडिश मिड विकेट सुद्धा आहे. हॉफली घेऊन लॉकटेड ड्राईव्ह यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मागे जाऊन अप्रतिम कॅच घेतला जातोय आणि हा दुसरा विकेट जातो जांताराजा वर्तकनगर टीमचा. हे बघितलं आपण, पॉवरफुल शॉट नव्हता, लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, सर्कलच्या बाहेर निघून अप्रतिम कॅच घेतला तिथला फिल्डर जयेश याने आणि आउट केलं बॅट्समन चिमा याला. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅट्समन यावेळेस डगआउट मध्ये पोहोचतात जांताराजा वर्तकनगर टीमचा. आता मात्र प्रवीण आणि मंगेश नवीन बॅट्समन जातो, नंबर 4चा हा बॅट्समन मंगेश, जो नॉन स्ट्राईक एंडवर असेल. स्ट्राईक एंडवर आपल्याला दिसतो प्रवीण. चांगली बॅटिंग करावी लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट जर आपण बघितलं, निश्चितच डिक्लेरेशन झोन आहे, त्यानंतर मिड विकेट टू आपण बघतोय कव्हर टू वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने जर फटकेबाजी झाली तर निश्चितच चांगला फायदा मिळू शकतोय बॅट्समनला. आणि इतर ठिकाणी आपण बघतो डिक्लेरेशन झोन आहे, छोटं मैदान आहे आणि छोट्या मैदानामध्ये एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सोनोई मरोई बालकुम आणि बालकुमचा राजा यांचं एक जबरदस्त आयोजन. त्यानंतर आपण बघतोय अनिलजी पाटील यांचं एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रक्षित. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चुकतो, बॅट्समन बीट करतोय, सरळ बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती आणि या ओव्हरमध्ये बघितलं 2 विकेट्स घेतल्या रक्षित याने आणि फक्त 3 रन्स दिल्या. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स दाखवला या ओव्हरमध्ये. मालक सन्माननीय श्री महेश पाटील, हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे साहेब. सन्माननीय श्री महेश पाटील, आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे.
यानंतर होणारा सामना भाव्य 11 वाघबीळ हे पक्ष जय मल्हार बाळकुम दोन्ही संघाच्या संगणकाने नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यायचं आहे. पहिलं तर संपल्यानंतर लगेच आपलं नाणेफेकीचा कोल होणार आहे. भाव्य 11 वाघबीळ आणि जय मल्हार बाळकुम. यस, दोन्ही टीमचं कॅप्टन रेडी राहायचं आहे. ही 5 ओव्हर झाल्यानंतर पण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. भाव्य 11 वाघबीळ वर्सेस बालकुम जय मल्हार बालकुम. आज बालकुमचे जवळजवळ 3 ते 4 टीम्स या ठिकाणी ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. पहिला दिवस आहे आणि निश्चितच 3 टीम्स बालकुमच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत या मैदानामध्ये ऍक्शन मध्ये. अरुण पुन्हा बॉलिंग मार्कवर येतोय. राईट आर्म ओ द विकेटने. पहिला बॉल बघितला आपण लेग स्टंप सोडून जातोय. वाईटचा इशारा अंपायर अनिल वाघेला सर यांचा. एक अतिरिक्त रन मिळते. एक्स्ट्राच्या रुपयाने रन पोहोचतोय 10 वर. डबल फिगर मध्ये स्कोर जातो यावेळेस जांताराजा वर्तकनगर टीमचा. फुल टॉस होता यावेळेला व्यवस्थित खेळू शकला नाही. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बॉल जातोय. 1 रन पूर्ण करतोय बॅट्समन प्रवीण. 1 रनने प्रवीण आपलं खातं ओपन करतोय मंगेशने आणि टीमचं टोटल जातोय 11 रन. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. धावगती वाढवायला पाहिजे. बघितलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये फार कमी रन्स आलेले आहेत या स्कोअर बोर्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन्स दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अप्रतिम बॉलिंग रक्षित होती. फक्त 3च रन दिल्या. 2 विकेट घेतल्या होत्या. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रवीण बीट होतोय. आतापर्यंत प्रवीण याचा आपण जर विचार केला तर 2 बॉल खेळलेला आहे. 2 बॉलमध्ये अद्यापही खातं खोललेलं नाही प्रवीण यांनी. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. पॉइंटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगलं फिल्डिंग जरूर करतोय. तिथला फिल्डर मात्र 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. खातं मात्र ओपन करतो यावेळेस प्रवीण आपलं आणि टीमचा स्कोर पोहोचवतो 12 वर. एक उजवा आणि एक डावखुरा बॅट्समन असल्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडीशी बदलाव करावा लागतोय. कल्पेश मात्रे आपण बघतो वाईडिश मिड विकेटच्या दिशेने येताना दिसतोय. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये बॉल. खरोखरच जे होम ग्राउंड आहे त्याचा निश्चितच या ठिकाणी फायदा मिळताना दिसतोय सोनवाई मरवाई बालकुम टीमला. अनुभव आहे अरुण याच्याकडे सुद्धा आणि त्या अनुभवाचा वापर या ठिकाणी करता दिसतोय हा खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा कॅचची संधी. वॉर कॅच. जबरदस्त कॅच. आजच्या सकाळ मधला सर्वात बेस्ट कॅच म्हटला जाईल. हे बघितलं आपण दिशेने अप्रतिम कॅच. खरोखर सुपर कॅच वेदांत याचा आणि हा 3रा बॅट्समन आउट होतोय जांताराजा वर्तकनगर टीमचा. पुन्हा बॉलिंग मार्कवर 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय बॉलर अरुण. हे दुसरं षटक आहे अरुण याचं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स दिले होते. इकॉनॉमिकल जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय अरुण सुद्धा. स्वतः संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनचं बारी या ठिकाणी सांभाळताना दिसतोय हा खेळाडू. ओ चांगला फटका. मात्र निश्चितच 1च धाव देऊन जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातोय. 1 रन डिक्लेअर येईल आणि 1 रननी स्कोर पोहोचतोय 13 रन्स. 13 ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 13 रन्स स्कोर बोर्डवर आपल्याला दिसतात जांताराजा वर्तकनगर टीमच्या. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. डीजे यांना सुद्धा संधी देऊया. पुन्हा येऊया डीजे नंतर या मॅच मध्ये. यस डीजे. माझ्या जोडीला
भरत पाटील असतील या येणाऱ्या 3 दिवसामध्ये कॉमेंटेटर्स जवळजवळ 3 ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 13 रन्स. काय म्हणाल भरत पाटील? आणखीच संत आणि सावध गतीने धावा जमा करण्याचं काम यावेळेस चांताराजा वर्तकनगर हा संघ करत असताना, कारण की गोलंदाजी यावेळेस व्यवस्थित लाईन आणि लेंथने होत असताना सोनाई मोरवाई यांचं होम ग्राउंड आहे. याच कारणास्तव त्यांना माहिती आहे चेंडू कुठे पडलेला हवं. याच कारणास्तव अरुण एक चांगली गोलंदाजी करत असताना तर फलंदाजीसाठी खुशखबर असणार आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावा आणि 1000 रुपये पारितोषिक बळीराम भोईर यांच्याकडून. आदर्शचा हा बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी सहज सोपा कॅच आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय बॉलर आदर्श. आणखीन एक बॅट्समन आउट होतोय. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न हे आपण बघू शकता. शॉर्ट पुलचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगची एरिया क्लिअर करू शकला नव्हता बॉल आणि तिथे जो खेळाडू होता रक्षित ज्यांनी चांगली बॉलिंग केली त्याच्या हातामध्ये सहज सोपा कॅच जातोय आणि आउट होतो बॅट्समन प्रवीण. 4 बॅट्समन यावेळेस आउट होतात जांताराजा वर्तकनगर टीमच्या. निश्चितच या सामन्यावर पकड मजबूत ठेवलेली असं सांगायला वावगं ठरणार नाही सोनवाई मरोई बालकोम टीमने. सतीश जातो नवीन बॅट्समन नंबर 6चा हा बॅट्समन आहे. स्ट्राइक एंडला सचिन. पुन्हा एकदा पुलचा फटका यावेळेस आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. फक्त एकच रन मिळेल. पुन्हा एकदा रक्षित त्याची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 1 रनने स्कोर पोहोचतोय 14 14 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. पकड अतिशय मजबूत ठेवलेली आहे. पहिल्या बॉल पासून सामन्यावर पकड मजबूत ठेवते. वर चष्मा या ठिकाणी दिसतोय या ठिकाणचं यजमान टीम सोनवाई मरोई बालकोम. खरोखर जबरदस्त चांगल्या लाईननी चांगल्या लेंथनी बॉलिंग होताना दिसतं आणि फिल्डिंग जर बघितली तर निश्चितच क्लास 1 क्वालिटीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ड्राईव्ह आहे सरळ बॅटने मात्र आपण बघतोय आपल्या फॉल्जरमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातो आदर्शच्याकडून. मात्र 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रनने स्कोर होतोय 15. मी म्हटलं होतं कमीत कमीत 45 ते 50 रन यायला पाहिजे. पुन्हा आदर्श. पुन्हा आपण बघतो ब्लॉकर मध्ये बॉल जास्तीत जास्त यॉर्करचा मारा केला जातोय प्रत्येक बॉलर करून. आपण बघितलं पहिला अरुण त्याच्यानंतर रक्षित आणि त्यानंतर फक्त आदर्श सुद्धा आपला गोलंदाजीमध्ये आदर्श दाखवताना दिसतोय. स्कोर आतापर्यंत थांबलेला आहे 15 वर. पुढील मॅच भव्य 11 वॉकविल वर्सेस जय मल्हार बालकुम. यावेळेस सीट आउट आणि पहिला बॅट्समन या स्पर्धेमधला जो हिट आउटच्या रूपाने आउट होतोय. सचिन हा बॅट्समन हिट आउटच्या रूपाने आउट होतोय. जवळजवळ 11 पद्धतीने बॅट्समन क्रिकेटमध्ये आउट होतो त्या प्रकारचा हा प्रकार आहे. हिट आउट ज्याला मराठीमध्ये आपण स्वयंचित्त असं म्हणू शकतोय. स्वयंचित्तच्या रूपाने हा बॅट्समन आपण बघतोय सचिन आउट होतोय. नवीन बॅट्समन प्रतीक जातोय. 5वा बॅट्समन आतापर्यंत आउट झालेला आहे. स्कोर आपण पाहिला फक्त 15 रन्स. आदर्श पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर 2 विकेट्स आदर्शाने सुद्धा घेतलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेस पुलचा फटका पुन्हा एकदा कॅच होऊ शकतोय की आणि या ठिकाणी प्रयत्न जबरदस्त होता त्या ठिकाणचा फिल्डर कल्पेश म्हात्रे याचा.
2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 2 रननी स्कोर होतोय 17. ओव्हरची सुद्धा समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे जांताराचा वर्तकनगर टीमचा फक्त आणि फक्त 17 रन्स 5 विकेटच्या नुकसान. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. पाचवा आणि शेवटचा ओव्हर घेऊन येतोय बॉलर महेश. हा सुद्धा एक चांगला बॉलर म्हटला जातोय सोनवाई मरोई बालकोम टीमचा. आज 3 बालकोमची टीम ऍक्शन मध्ये दिसतील या मैदानामध्ये या ग्राउंडवर. सोनवाई मरोई बालकोम पहिलाच मॅच खेळतो. दुसरा मॅच जय मल्हार बालकोम असेल आणि गावदेवी बालकोम असं 3 टीम बालकोमचे आपल्याला दिसतील आज ऍक्शन मध्ये. पुढील मॅच भावा 11 वाकफिल्ड वर्सेस जय मल्हार बालकोम. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आपण. ओ आउटसाइड एज लागतो बॉल. विकेट किपरच्या मागे जातोय स्लिप मध्ये. 1 रन मिळते. 1 रनने स्कोर पोचतोय 18 वर. 18 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाही या ठिकाणी. स्ट्रेट ड्राईव्ह चांगली पाहायला मिळते. याचं कारण आहे कारण गोलंदाजी आपण बघितली अप्रतिम होताना दिसते. पुलचा प्रयत्न स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये बॉल जातोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणचा फिल्डर आपण बघतो. स्वतः कॅप्टन थोडासा स्लो थ्रो झाला होता आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी बॅट्समन आउट होतोय. हा 6वा बॅट्समन आउट होतोय जांताराचा वर्तकनगर टीमचा. नाणेफेचं कॉल करण्यात यायचं आहे. भव्य 11 वाघबीळ संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तर जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम आपला संघ त्वरित पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओटू हेमंत सर. महेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. नवीन बॅट्समन जातोय आधी. प्रतीक आणि आधी हे 2 बॅट्समन असतील. आधी नवीन बॅट्समन जो 8व्या क्रमांकावर जातो खेळण्यासाठी. स्ट्राईक हँडवर असेल. प्रतीक नॉन स्ट्राईक हँडवर असेल. प्रतीक खेळतो वैयक्तिक 2 वर. आधी आत्ताच नवीन आणणारा बॅट्समन खातं खोलावं लागेल त्याला. पुन्हा बॉलिंग मार्कवर महेश. बॉलिंग जर बघितली आपण अरुण, रक्षित, त्यानंतर आदर्श आणि आता महेश तिने सुद्धा बॉलर चांगली बॉलिंग करताना दिसतात. हवेत बॉल बिडॉनला कॅच होऊ शकतोय आणि सोप्पा कॅच या ठिकाणी सुटला जातोय फिल्डर आदर्शच्या हातामधून. आदर्श गोलंदाजी जरूर केली मात्र आपण बघतो फिल्डिंग मध्ये सोप्पा कॅच सोडतोय. एक जीवनदान मिळतोय बॅट्समन आधी याला. 1 रन सुद्धा मिळते. स्कोर पोहोचतोय 20 वर. असं वाटलं की हा विकेट मिळू शकतोय महेश याला मात्र सोप्पा कॅच सुटला जातोय मिडॉनच्या दिशेने. महेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करेल. यावेळेस प्रतीक स्ट्राईक हँडवर आपल्याला दिसतोय. हो यावेळेस बघितला लेग ब्रेक बॉल होता. अप्रतिम डिलिव्हरी. लेग स्टंपवरून फिरवला जातो बॉलला. अतिशय चांगला बॉल टाकतोय. हे बघितलं आपण. अतिशय चांगली डिलिव्हरी. फक्त यावेळेस 2 बॉल शिल्लक असतील या इनिंग मध्ये. स्कोर फक्त 20 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. मिड विकेटला बॉल जातोय. 1 रन पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न आहे. स्ट्राईक एंडला थ्रो होतोय आणि मागे पडतोय या ठिकाणी बॅट्समन आणि आउट होतोय प्रतीक रनआउटच्या रूपाने. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है
बघतो डिक्लेरेशन झोन सुद्धा आहे. 2 ते 3 चांगले फटके जरूर लागले होते. मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जरूर गेला होता आणि समोरच्या दिशेने अजिबात फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. याचं कारण आहे की बॉलिंगचा स्पीड अतिशय चांगला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर लेंथ अतिशय चांगली ठेवली आणि लाईन आपण बघितली तर बरोबर विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळाली. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी महेश याची आणि डॉट होतोय. अशा प्रकारे ओव्हरची समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जाणताराचा वर्तकनगर टीमचा स्कोर आहे फक्त आणि फक्त 21 रन्स. 22 रन्सचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी यजमान टीम सोनवाई मरोई टीमला. जाऊया टॉसकडे ज्या ठिकाणी सज्ज असतील आमचे कॉमेंटेटर्स भरत पाटील. तर नक्कीच नाना आमच्यातून इथे रजा घेत असताना वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दाखवली. तर नक्कीच नानाची उपस्थिती पुन्हा आपल्याला लाभणार आहे या दिवसामध्ये. तर पहिलं सत्र संपतोय. दुसऱ्या सत्रामध्ये वळण्याआधी आपण ऐकूया एक सुमधुर डीजे ब्रेक. मोटारवाला नको पैसेवाला नवरा दिलवाला पाहिजे बाबा मला. मोटारवाला नको पैसेवाला नवरा दिलवाला पाहिजे बाबा मला. तुझ्यासाठी बायगो चप्पल जिजवीन पोरी दिलवाला नवरा शोधीन तुला. तुझ्यासाठी बायगो चप्पल जिजवीन पोरी दिलवाला नवरा शोधीन तुला. बंगलेवाला नको गार्डनवाला जीव लावणारा नवरा पाहिजे मला. बंगलेवाला नको गार्डनवाला जीव लावणारा नवरा पाहिजे मला. तुझ्यासाठी बाई उपाशी फिरीन जीव लावणारा नवरा शोधीन तुला. तुझ्यासाठी बाई उपाशी फिरीन जीव लावणारा नवरा शोधीन तुला. लारू की पोर माझी चंद्राची कोर तुझे लग्नाचा विचार मना नाहीला. लारू की पोर माझी चंद्राची कोर तुझे लग्नाचा विचार मना नाहीला. सांग पोरी सांग या बापासला कैसा नवरा पाहिजे सांग तुला. सांग पोरी सांग या बापासला कैसा नवरा पाहिजे सांग तुला. लगेच बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. सोनवाई मरोई तुम्ही करता लगेचच बॅट्समन पाठवून द्यायचं. फक्त 22 रनचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी आणि 22 रनचं टार्गेट कसं पूर्ण करेल याचं धावतं विवरण करण्यासाठी आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच मायक्रोफोनवर येतील भरत पाटील. धन्यवाद हेमंत सर. हा होता हेमंत सरांचा आवाज, वसईतील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख. तर वळूया सामन्याकडे. आजच्या दिवशी पहिला सामना चालू असणारा जाणताराचा वर्तकनगर विपक्ष सोनई मुरळी स्पोर्ट्स बाळकुम दरम्यान 5 षटकांच्या अभावी फक्त 21 धावा धावफलकात लावल्यात आणि 22 धावांचं माफक असं आव्हान सोनई मुरळी या संघासमोर. तर चला आपली सलामी जोडी त्वरित पाठवायची आहे. तसेच तरणकेच इथे उपस्थिती लाभते आम्हाला कपवाडी पोलीस स्टेशनचे सन्माननीय श्री अनिल देशमुख साहेब, तसेच सन्माननीय श्री संजय निंबाळकर साहेब. क्रिकेटवरती अपार प्रेम जिथे कुठे स्पर्धा नक्कीच बाळकुम गावामध्ये असतात त्या ठिकाणी नक्कीच अनिल सरांचं आणि संजय सरांचं उपस्थिती तिथे आम्हाला लाभतेच. तसेच सर्व खेळाडूंना या स्पर्धेचे बरेचशा नियमावली आहेत. अजून एक नियमावली सांगतोय की ग्राउंडच्या आतमध्ये जर आपण गार्ड चेंज केला तर आपल्याला 3 धावाची पेनल्टी असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. कोणत्याही खेळाडूने गार्ड चेंज करायचं नाहीये ग्राउंड मध्ये, नाहीतर 3 धावाची पेनल्टी असणार आहे. चला
यानंतर होणार सामना भाव्या 11 वाघबीळ आणि जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा गोल करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच मी विनंती करतो कापडवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री अनिल देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते येथे टॉस केला जातोय. जय मल्हार बाळकुम विपक्ष भाव्य 11 वाघबीळ. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. तर नक्कीच अनिल देशमुख साहेबांच्या इथे शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे. टॉस जिंकलेला आहे काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. यस, जास्त विचारणार नाही कारण मॅचला सुरुवात बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हेमंत सर. तर अनिल साहेबांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान वेळ सामन्याकडे 5 षटकांच्या 22 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सलामी जोडत होते रक्षित आणि महेश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन होतं सचिन. पहिला चेंडू लाफ केला बघायचा आहे. अंग ऑफ रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान फक्त एकच धाव मिळतं तर एका धावेने यावेळेस रक्षित स्वतःच आणि संघाचं श्रीगणेशा करतोय. धाव फलकाला सुरुवात करून देतोय. सोनई मोरवाई स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या धाव फलकाला सुरुवात होत आहे. दरम्यान दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज सचिन. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळत असताना 30 चेंडू आणि 22 धावा डिपेंड करायचे आहेत वर्तनगर या संघाला. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता महेश यांचा, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी होतोय, थोडा टॉस होतोय सचिन यांचा. चांगली गोलंदाजी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकला चेंडू. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम यावेळेस सचिन यावेळेस हलक्या हाताने खेळून करतोय. फक्त लेग कट करण्याचा प्रयत्न. दरम्यान डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या पोहोचते स्कोर कार्ड वरती ते म्हणजेच बिनबाद 2. जवळजवळ 4.20च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील सोनई मोरई या संघाला. दरम्यान यावेळेस फुलरचा चेंडू होता. झेल होण्याचा प्रयत्न बघायचा आहे आणि पहिला हादरा बसतोय सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम या संघाला महेश यांच्या रूपाने. फुलरलेनचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता फलंदाजाचा, मात्र थोडस वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅट वरती थोडस लवकर येतोय. दरम्यान या कारणास्तव फलंदाज चेंडू व्यवस्थित खेळू शकला नाही. दरम्यान पहिला गडी बाद होतोय सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम या संघाचा 2 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात करून देतोय सचिन. धावा कमी आहेत याचं भान ठेवून व्यवस्थित लाईन आणि लेंथनी यावेळेस गोलंदाजी करत असताना जांताराजा वर्तकनगर या संघाचा गोलंदाज सचिन. स्ट्रायकर गोलंदाज आहे वर्तकनगर संघाचा. नक्कीच त्याच्या खांद्यावरती भार असतो नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कमी देण्याचं. त्याच्याच प्रयत्नात यावेळेस सचिन. दरम्यान 5 चेंडू टाकण्यास सज्ज सामना करतोय रक्षित. यावेळेस गती परिवर्तन करण्याचा मनसुबा होता गोलंदाजाचा, मात्र दिशाभर करतोय लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर होत आहे. अतिरिक्त धाव यावेळेस सोनई मोरई स्पोर्ट्स या संघाला. दरम्यान धावसंख्या पोहोचते 3 या धावसंख्येवरती. दरम्यान यावेळेस शॉट अँड पुल अँड सक्सेसफुल, मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त 1. मात्र एकेरी दुहेरी धाव कशी येऊ द्यात, मात्र धावा येणं यावेळेस गरजेचं असणार आहे सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम या संघासाठी. जवळजवळ 4.20च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. 22 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम हा संघ. दरम्यान सचिन यावेळेस फुलरचा चेंडू होता. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. झेल आहे. यावेळेस आणखी एक मोठा धक्का बसतोय सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम या संघाला रक्षित याच्या रूपाने.
यावेळेस पहिलं षटक यशस्वीरित्या गोलंदाज सचिन हाताळत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती फक्त 4 आणि 2 गडी बाद होत आहेत. सलामीची आलेली जोडी यावेळेस डगआउट मध्ये धाडण्याचं काम सचिन. एक वेगवान गोलंदाज, अचूक टप्पा, भेदक मारा अशी याची ओळख असणारा हा गोलंदाज मात्र यशस्वी ठरतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळत असताना फक्त 4 धावा खर्च करतोय आणि 2 महत्वपूर्ण महेश आणि रक्षित ही सलामीची आलेली जोडी डगआउट मध्ये धरण्याचं काम करतोय. म्हणजे चांगली सुरुवात करत होते. 22 धावा डिपेंड करत असताना यावेळेस जामताराजा वर्तकनगर हा संघ यशस्वीरित्या पहिल्या षटक हाताळत असताना सचिन थोडंसं मार्गदर्शन करत असताना काहीतरी कार मंत्र देत असताना गोलंदाज यावेळेस नव्याने आलेला गोलंदाज दिनेश दरम्यान अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा जमाव्या लागतील त्या म्हणजे 18 धावा. 24 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी. दरम्यान दिनेश यावेळेस नवीन आलेला गोलंदाज सामना करतोय. 4 नंबरचा फलंदाज कल्पेश. एक महत्वपूर्ण लढत 3 दिवस चालणारी स्पर्धा स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 पर्व दुसरं. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. यावेळेस दिनेश चांगला चेंडू होता. कल्पेश यांनी फक्त दिशा देण्याचं काम करतोय. दरम्यान डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतोय. फक्त 1 धाव अर्जित करतोय फलंदाज. नक्कीच धावा कमी आहेत याचं भान ठेवून अरुण यांनी नक्कीच कानमंत्र दिला होता कल्पेश यांना की एकेरी दुहेरी धाव आली तरी चालेल मात्र गडी बाद होता कामा नये. याच्याच पावित्र्यामध्ये असणार दोन्ही फलंदाज. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज डावखुर असा गोलंदाज दिनेश. यावेळेस अकुट्टपा चेंडू होता. बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा मात्र उसळी थोडी जास्त घेतोय. फलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होते. याच कारणास्तव पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पोचते ते म्हणजे 6 या आकड्यावरती. दरम्यान थोडस दबाव असणार आहे गोलंदाजावरती कारण की धावा कमी आहेत. धावा डिपेंड कराव्या लागतील. दरम्यान यावेळेस सुद्धा अकुट्टपा चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम करतो. यावेळेस सुद्धा कल्पेश एका धावेने धावसंख्या पोहोचते. 2 गडी बाद 7 या धावसंख्येवरती जवळजवळ 22 धावांचा पाठला करायचा आहे सोनई मोरोई स्पोर्ट्स बाळकुम या संघाला. तर नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती सोनई मोरोई स्पोर्ट्सच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकात होतं अरुण यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तर नक्कीच विश्लेषण आपण थोड्या वेळानंतर सांगणार आहोत. दरम्यान वळूया सामन्याकडे. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज दिनेश. यावेळेस अकुट्टपा चेंडू होता. पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम करतोय. लेग कट करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ठरतोय फलंदाज. सकवतोय यष्टीरक्षकाला. दरम्यान 1 धाव मिळते. एका धाव्याने धाव फलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 8 धावा स्कोअर कार्ड वरती. यावेळेस सुरेख फलंदाजी. ज्या प्रकारची गरज आहे आपल्या संघाला त्याच्याच प्रयत्नात असणार आहे म्हणजे कल्पेश मात्रे. एकेरी धाव घेत धाव फलकाला आकार देण्याचं काम करतोय. स्कोअर कार्ड वरती धावा लागतात धाव फलकावरती म्हणजे 9 धावा. दरम्यान दिनेश 5वा चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी ठरतोय फलंदाज मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. तर यावेळेस एका धावेने दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय सोनई मोरोई स्पोर्ट्स बाळकुम हा संघ. म्हणजेच क्रिकेटचं दैवत ज्याला मानलं जातं त्याच्या जर्सीचा नंबर सचिन तेंडुलकर सरांचा तो म्हणजेच 10. चांगली सुरुवात 2 गडी बाद झाल्यानंतर आपल्या संघाला सावरण्याचं काम क्रमांक 3 आणि क्रमांक 4चा आलेला फलंदाज अरुण आणि कल्पेश. दरम्यान थोडंसं महागडं षटक हाताळतोय दिनेश. चांगलं षटक हाताळलं सचिन यांनी. पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी बाद केले होते मात्र तदनंतर आलेला गोलंदाज दिनेश थोडंसं महागडं षटक हाताळतोय. आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस फुलरचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र थोडंसं दुखापत झाल्यासारखं वाटतं फलंदाजाला.
षटक समाप्त होतं क्रमांक 2 षटकाच्या अभावी धावा लागतात 10 फलकावरती 2 गडी बाद 10 धावा अजूनही 12 धावांची गरज असणार आहे चेंडू शिल्लक आहेत 18 पाहायचं आहे काही दुखापत झाली असेल तर फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे सोनई मोरई मित्रमंडळ व बाळकुंचा राजा आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 3 दिवस चालणारी स्पर्धा पर्व दुसरं आजचा पहिला दिवस आपण पाहतोय पहिल्या दिवसातील पहिला सामना जाणता राजा वर्तकनगर विपक्ष सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सचिन वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन होतोय धावा स्थिर राहिल्यात 10 फलकावरती त्या म्हणजे 10 धावा अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत 12 धावांची गरज असणार आहे यावेळेस फलंदाज आलाय फलंदाज अरुण यावेळेस फुलटस चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय बघायचं आहे डीप यावेळेस थोडंसं फलंदाजामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं मिसफिल्डिंग होतंय दिनेश मिसफिल्डिंग करतोय त्याचाच खामियाजा मिळतोय 4 धावांसाठी या 4 धाव्याने धाव फलक वेगाने पोहोचतोय ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती नक्कीच धावा कमी आहेत वर्तनगर या संघाकडे मात्र क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाहीये गोलंदाजी चांगली होती सचिन याची मात्र अरुण ठाणे नगरीतील एक नामांकित असा अष्टपैलू खेळाडू पहिल्या चेंडूवरती 4 धाव्याने खातं खोलतोय यावेळेस धावचित्र संभव बघायचा आहे मात्र यष्टीरक्षक व्यवस्थित फेक करत नाहीये जर यष्टांवरती चेंडू आदळला असता तर नक्कीच अरुण सारखा एक घातक फलंदाज डगआउटमध्ये धाडण्याचं काम नक्कीच केलं असतं मात्र निर्धार चेंडू हाताळतो यावेळेस सचिन धावा स्थिरावल्यात स्कोअर कार्डवरती त्या म्हणजे 14 धावा अजूनही 8 धाव्यांची गरज असणार आहे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 16 चेंडू आणि 8 धावा दरम्यान पुन्हा एकदा सचिन राईट टाइम ओव्हरचा मारा करत असताना सामना करतोय अरुण यावेळेस अकुट्ट चेंडूचा लेग कट करण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली चेंडू ट्रॅव्हल होते डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतील त्या म्हणजे फक्त 1 15 धावा लागतात धाव फलकावरती सहजरित्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळेस सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम हा संघ दरम्यान पुन्हा एकदा सचिन राईटम ओव्हरचा मारा यावेळेस फुलरेचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न झेल आहे बघायचा आहे झेल होतोय का यावेळेस आणि झेल बाद तिसरा धक्का बसतोय अरुण यांच्या रूपाने सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम या संघाला 15 या धावसंख्येवरती सचिन एक यशस्वी गोलंदाज ठरतोय तिसरा षटक हाताळत असताना 4 चेंडू हाताळतोय 5 धावा खर्च करतोय आणि लगेच अरुण सारख्या फलंदाजाला एक डेंजर बॅट्समनला डगआउटमध्ये धरण्याचं काम करतोय लगेच धावा जर 35 ते 40 जर असत्या जाणताराचा वर्तकनगर या संघाच्या तर एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभं राहिलं असतं मात्र फक्त 22 धावाचा पाठलाग करत असताना यावेळेस सोनई मोरई स्पोर्ट्स बाळकुम हा संघ तिसरा षटक मार्गस्थ 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 4 चेंडूच्या खेळानंतर धावा लागतात धाव फलकावरती त्या म्हणजे 15 धावा 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या नक्कीच सामना लवकरात लवकर संपवण्याचा निर्धार करून असलेला फलंदाज होता म्हणजेच अरुण मात्र डरतोय दरम्यान सचिन पुन्हा एकदा सज्ज राईट टाइम ओव्हरचा मारा चौथा चेंडू टाकण्यास 5वा चेंडू टाकण्यास सज्ज सामना करतोय कल्पेश यावेळेस उंच मारला चेंडू बघायचा चेंडू भिरकावून दिलाय डी
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये सीमारेषा पार येतोय विजयी षटकार. अजूनही एक धावेची गरज असणार आहे. स्कोर बरोबरी झालेली आहे. सुरेख फलंदाजी यावेळेस 21 धावा लागतात धाव फलकावरती. अजूनही एक धावेची गरज असणार आहे. सुरेख फलंदाजी. फुलरचा चेंडू होता. नक्कीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. फुलरचा चेंडू यशस्वीरित्या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये भिरकावून दिला आणि 6 धावेने धाव फलक पोहोचतोय ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती. यावेळेस फुलटोस चेंडू फक्त हलक्या हाताने खेळून काढतोय. यावेळेस विजयी धाव घेतोय कल्पेश मात्रे. तर विजयी ठरतोय सोने मोरा स्पोर्ट्स बाळकुम हा संघ. तर हार्डलक जाणताराचा वर्तकनगर खूप चांगला खेळ आपण दाखवलात. तर हस्तांदोलन करूनच आपण मैदानाच्या बाहेर यावं. तर नक्कीच अनिल सर आणि संजय सर आपल्यातून इथे रजा घेताना दिसत आहेत. मात्र मी अनिल सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे सामनावीरचा पुरस्कार आपण द्यावा. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी या सामन्यामध्ये ठरतोय. तर नक्कीच मी इथे आमंत्रित करतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय तो म्हणजेच एक घातक गोलंदाज रक्षित ज्याने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. सोनाई मोरवाई स्पोर्ट्स संघाचा रक्षित. तर नक्कीच कापडवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन सन्मानित केला जात आहे. तसेच संजय निंबाळकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केला जात आहे. धन्यवाद साहेब आपली इथे उपस्थिती लाभली त्याबद्दल. तर नक्कीच इथे उपस्थिती लाभलेले आहे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय श्री संजय भरत पाटील साहेब. हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. तर वळूया दुसऱ्या सामन्याकडे. भव्य